नमस्कार. दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव युट्यूब चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 17 जुलै 2026. आज चंद्र सिंह राशीत असून सायंकाळी 6:35 नंतर चंद्र मघा नक्षत्रातून पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करत आहे. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या 5व्या भावात आहे. आज दिवसभर डोक्यात क्रिएटिव्ह आयडियाज येतील. शेअर मार्केटमध्ये हिमतीने निर्णय घ्याल आणि संध्याकाळी 6:35 नंतर मित्रांसोबत किंवा मुलांसोबत मनोरंजनात वेळ जाईल. अश्विनी नक्षत्र सकाळी मानसिक दगदग सायंकाळी अचानक अनपेक्षित धनलाभामध्ये बदलू शकते. भरणी नक्षत्र दिवसभर नशिबाची VIP साथ पण रात्री थोडा थकवा जाणवेल, त्यामुळे संध्याकाळी आराम करा. कृतिका नक्षत्र दिवसभर मित्रांची आणि रात्री साक्षात भाग्याची दुहेरी साथ मिळेल, त्यामुळे आजचा दिवस उत्तम आहे. मेष राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये एक लाल रंगाचा पेन नक्की ठेवा. शेअर मार्केट आणि निर्णय अचूक ठरतील. वृषभ राशीला आज 4थ्या भावातील चंद्रामुळे मला फक्त घरी आराम करायचा आहे असे वाटेल. दिवसभर घरात काही ना काही राजेशाही खरेदीचे विषय निघतील आणि संध्याकाळी 6:35 नंतर घरातील सर्व एकदम रिलॅक्स मूड मध्ये येतील. कृतिका नक्षत्र घरगुती कामात मित्राची आणि रात्री नशिबाची संयुक्त साथ मिळते आहे. रोहिणी नक्षत्र संध्याकाळी 6:35 पर्यंत डेंजर झोन आहे, त्यामुळे आईशी वाद टाळा. रात्री मित्रांमुळे रिलॅक्स वाटेल. मृगशीर्ष नक्षत्र सायंकाळच्या आत महत्वाची घरगुती कामे पूर्ण करा, कारण रात्री सिस्टीम क्रॅश म्हणजे धोका आहे, त्यामुळे रात्री विचारपूर्वक काळजी घ्या. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज संध्याकाळी देवघरात एक छोट्या चांदीच्या किंवा स्टीलच्या वाटीत स्वच्छ पाणी भरून ठेवा. घरातील चिडचिड नक्कीच थांबेल. हा उपाय आज सायंकाळी तसेच उद्या सायंकाळी दोन्ही दिवस करावा. मिथुन राशीसाठी चंद्र 3ऱ्या भावात आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स आणि टायपिंग स्पीड सुपरफास्ट असेल. भावंडांसोबत राजेशाही गप्पा होतील. संध्याकाळी अचानक छोटे प्रवास घडतील. मृग नक्षत्र दिवसभराचे यश रात्री अचानक भावंडांशी होणाऱ्या वादात अडकू शकते, त्यामुळे वाद करू नका, काळजी घ्या. आद्रा नक्षत्र सकाळचे संवादातील गैरसमज रात्री पूर्णपणे दूर होतील. 100% यश मिळेल. पुनर्वसू नक्षत्र दिवसभर सर्व सुरक्षित राहील, पण रात्री विनाकारण शेजाऱ्यांशी हुज्जत घालू नका, काळजी घ्या, वाद करू नका. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज घराच्या बाहेर पडताना थोडासा गुळाचा खडा नक्की खा. धाडसी निर्णय यशस्वी होतील. कर्क राशीला चंद्र 2ऱ्या भावातून फळे देईल. आज तुमचे लक्ष पूर्णपणे बँक बॅलन्स आणि फॅमिलीच्या रुबाबावर असेल. सायंकाळ नंतर तुमचा मूड एकदम फूडी होईल आणि चमचमीत जेवणावरती खर्च करा. पुनर्वसू नक्षत्र दिवसभर बँक बॅलन्स सेफ राहील. रात्री कुटुंबात वाद टाळा, वाणीवर नियंत्रण ठेवा. पुष्य नक्षत्र सकाळी खर्चाचे स्पीड ब्रेकर, रात्री ईश्वराच्या सुरक्षा कवचात आहेत, त्यामुळे सायंकाळची वेळ उत्तम आहे, पण सकाळी विनाकारण खर्च करू नका. आश्लेषा नक्षत्र दिवसभर मिळालेला आर्थिक फायदा रात्री अचानक खर्चात बदलू शकतो. खिशाला जपा, काळजी घ्या. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज तुम्ही तुमचे पैसे जेथे ठेवता म्हणजे पाकिट किंवा पर्स, तेथे एक छोट्या पुडीत पिवळी मोहरी नक्की ठेवा. पैशांची आवक स्थिर राहील. सिंह राशीच्या लोकांनो, आजचे किंग तुम्हीच आहात. चंद्र तुमच्याच राशीत आहे. आज तुमचा रुबाब आणि तुमचा ॲटिट्यूड बघण्यासारखा असेल. संध्याकाळी मात्र तुम्ही राजाचा मुकुट बाजूला ठेवून एकदम आराम आणि मनोरंजनाच्या मूड मध्ये याल. मघा नक्षत्र दिवसभराची मानसिक दगदग संध्याकाळी अनपेक्षित फायद्यामध्ये बदलू शकते, त्यामुळे सायंकाळी नफा होईल. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र दिवसभर नशिबाचा प्रीमियम सपोर्ट मिळेल, पण रात्री स्वतःच्या डोक्याला ताण करून घेऊ नका, शांतता घ्या. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र मित्रांची आणि रात्री भाग्याची दुहेरी भक्कम साथ मिळते, त्यामुळे आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज आंघोळीनंतर गळ्यावरती लाल चंदनाचा छोटा टिका नक्की लावावा. तुमचा रुबाब वाढेल आणि इगो कमी होईल. कन्या राशीला चंद्र 12व्या घरातून फळे देईल. आज तुमची अवस्था मला जगापासून लांब झोपू द्या अशी असेल. राजेशाही गोष्टींवर खर्च कराल. संध्याकाळी मात्र ऑनलाईन शॉपिंगची भूक अचानक वाढेल, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र खर्चाच्या वेळी मित्रांची आणि नशिबाची मदत अचानक धावून येईल, पण तरी खर्चावर नियंत्रण ठेवा. हस्त नक्षत्र संध्याकाळी 6 पर्यंत धोका आहे, त्यामुळे गुंतवणूक टाळा. रात्री मित्रांमुळे रिलॅक्स वाटेल. चित्रा नक्षत्र
संध्याकाळच्या आत महत्वाची कामे पूर्ण करा, कारण रात्री धोका आहे. त्यामुळे कोणतेही महत्वाचे निर्णय संध्याकाळी किंवा रात्री घेऊ नका. कन्या राशीसाठी उपाय आहे आज डाव्या पायाच्या घोट्याला किंवा डाव्या खिशात एक साधा काळा धागा नक्की ठेवा. अनावश्यक खर्चाला नक्कीच ब्रेक लागेल. तूळ राशीसाठी दिवसभर लाभाचा भाव ऍक्टिव्ह राहील. मित्रांचे कॉल्स, नफा आणि मोठ्या लोकांशी ओळख वाढतील. संध्याकाळी तुम्ही मित्रांसोबत एखाद्या छानशा पार्टीला किंवा गप्पांमध्ये मग्न होऊन जाल. चित्रा नक्षत्र दिवसभराचे यश रात्री अचानक मित्रांशी होणाऱ्या वादात अडकू शकते. त्यामुळे मित्रांशी वादविवाद करू नका. वाणीवर नियंत्रण ठेवा. स्वाती नक्षत्र सकाळचे गैरसमज रात्री पूर्णपणे दूर होऊन 100% यश मिळेल. विशाखा नक्षत्र दिवसभर इन्कम सुरक्षित राहील, पण रात्री विनाकारण हुज्जत घालू नका. वाणीवरती आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. तूळ राशीसाठी उपाय आहे आज कामाला जाताना आणि संध्याकाळी बाहेर पडताना कपड्यावरती थोडेसे नैसर्गिक अत्तर नक्की लावा. आकर्षण आणि नफा दोन्ही वाढेल. वृश्चिक राशीला दिवसभर 10व्या भावातील चंद्रामुळे ऑफिसमध्ये पळापळ करावी लागेल. बॉस आज कडक मूड मध्ये असेल, पण संध्याकाळनंतर तोच बॉस तुम्हाला कॉफीसाठी विचारू शकतो. विशाखा नक्षत्र दिवसभर नोकरी आणि इमेज मध्ये सेफ राहील, पण रात्री सहकाऱ्यांशी नेटवर्क इश्यू म्हणजे वाद होऊ शकतात. त्यामुळे वाणी सांभाळा. अनुराधा नक्षत्र सकाळचे कामातील अडथळे रात्री सुरक्षेत बदलतील. त्यामुळे संध्याकाळची वेळ उत्तम आहे. ज्येष्ठा नक्षत्र दिवसभराचा बोनस किंवा यश रात्री अचानक कटकटीमध्ये बदलू शकते. त्यामुळे थोडी काळजी घ्या. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे आज ऑफिसमध्ये बॉस किंवा क्लायंट सोबत बोलताना तोंडामध्ये एक अखंड लवंग नक्की ठेवा. तुमचा प्रभाव उत्तम पडेल. धनु राशीला 9व्या भावातील चंद्रामुळे रिलॅक्स वाटेल. आज देवदर्शनाचा किंवा प्रवासाचा बेत ठरेल. संध्याकाळी नशिबाचे दारे उघडतील आणि तुम्हाला अगदी लक्झरी फिलिंग येईल. आजचा दिवस एकदम उत्तम आहे. मूळ नक्षत्र दिवसभराचा प्रवासाचा थकवा संध्याकाळनंतर अनपेक्षित फायद्यामध्ये बदलू शकतो. पूर्वाषाढा नक्षत्र दिवसभर नशिबाची व्हीआयपी साथ मिळेल, पण रात्री शरीर थकल्यासारखे वाटेल. त्यामुळे संध्याकाळी आराम करा. उत्तराषाढा नक्षत्र मित्रांची आणि साक्षात ईश्वराची दुहेरी साथ तुमच्या पाठीशी आहे. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. धनु राशीसाठी उपाय आहे आज आंघोळीनंतर कपाळावरती आणि गळ्यावरती थोडेसे पांढरे चंदन नक्की लावा. भाग्योदय होईल. मकर राशीला दिवसभर 8व्या भावातील चंद्रामुळे डू नॉट डिस्टर्ब मोडवर राहावे लागेल. कुणाशी हुज्जत घालू नका, वाद करू नका. संध्याकाळनंतर थोडं रिलॅक्स वाटेल, पण गुप्त गोष्टींवरती खर्च होऊ शकतो. त्यामुळे गुप्त गोष्टी सांभाळा आणि खर्च देखील सांभाळा. उत्तराषाढा नक्षत्र 8व्या भावातही भाग्याचा आणि मित्रांचा सपोर्ट तुम्हाला तारून नेईल. श्रवण नक्षत्र संध्याकाळपर्यंत धोका आहे. वाहन जपून चालवा. गुंतवणूक करू नका. रात्री टेन्शन नक्कीच दूर होईल. धनिष्ठा नक्षत्र संध्याकाळच्या आज सर्व महत्वाची कामे संपून टाका. नंतर सिस्टीम क्रॅश आहे. त्यामुळे थोडी काळजी घ्या. संध्याकाळची वेळ उत्तम नाही. धनु राशीसाठी उपाय आहे आज एका छोट्या कागदात तुरटीचा खडा बांधून खिशात किंवा पर्समध्ये ठेवा. 8व्या चंद्राचा त्रास आणि नकारात्मकता 100% दूर होईल. कुंभ राशीसाठी दिवसभर 7व्या भावातील चंद्रामुळे जोडीदारासोबत मजेत वेळ जाईल. आज तुमचा जोडीदार एकदम बॉस सारखा वागेल, पण संध्याकाळनंतर तोच जोडीदार रोमॅन्टिक होऊन तुम्हाला गिफ्ट मागू शकतो. त्यामुळे त्याच्या थोड्या अपेक्षा आज वाढतील. धनिष्ठा नक्षत्र सकाळची फायद्याची डील रात्री धोक्यात येऊ शकते. त्यामुळे सह्या आधीच करा आणि सर्व काम संध्याकाळच्या पूर्ण करा. शततारका नक्षत्र सकाळचे जोडीदारासोबतचे गैरसमज रात्री मिटतील आणि 100% यश तुम्हाला मिळेल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र दिवसभर नाते सुरक्षित राहील, पण रात्री विनाकारण जुने विषय उकरून वाद करू नका. थोडं वाणीवर नियंत्रण ठेवा. कुंभ राशीसाठी उपाय आहे आज सकाळी मुख्य दरवाजाबाहेर मुंग्यांना थोडे साखरेचे दाणे नक्की टाका. पार्टनर सोबत गोडवा टिकून राहील. मीन राशीला आज 6व्या भावातील चंद्रामुळे विरोधकांशी 2 हात करावे लागतील. कामाचा प्रचंड ताण असेल. संध्याकाळी तुम्ही काम बाजूला ठेवून स्वतःच्या आरोग्याकडे आणि आरामाकडे लक्ष द्या. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र नोकरी सुरक्षित राहील, पण रात्री सहकाऱ्यांशी वाद होण्याचा संभव आहे. त्यामुळे थोडं शांत राहा. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सकाळची कटकट आणि आरोग्याचा खर्च रात्री पूर्णपणे सुरक्षित राहील. रेवती नक्षत्र दिवसभराचा फायदा किंवा बोनस रात्री आरोग्यावरील खर्चामध्ये बदलू शकतो. बाहेरचे खाणे टाळा आणि आज थोडी काळजी घ्या. मीन राशीसाठी उपाय आहे आज रस्त्यावरील एखाद्या कुत्र्याला किंवा मुक्या प्राण्याला गोड बिस्किट नक्की खाऊ घालावे.
विरोधक कायमचे शांत राहतील. तर मित्रांनो, हा होता 17 जुलै 2026 चा सिंह राशीचा आणि मघा ते पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा अत्यंत अचूक सात्विक लेखाजोखा. संध्याकाळ नंतर तुमचा मूड कसा रिलॅक्स झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या आपण पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्यामध्ये. आज मी तुमच्यापासून रजा घेतो. शुभम भवतु.